नमस्कार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 4 महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची फवारणी केली पाहिजे आणि कुठल्या प्रकारची ड्रेंचिंग केली पाहिजे. ह्या 4 महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या शेतकऱ्यांची फ्लॉवरिंग ही उन्हाळ्यात येत असते आणि ज्यावेळेस टेम्परेचर 35च्या वर जातं त्यावेळेस पानाला छिद्र असतात, ज्याला आपण पर्णरंध्र म्हणतात, इंग्लिशमध्ये स्टोमॅटा म्हणतात. ते स्टोमॅटा हे बंद होत असतात. त्यामुळे कर्बवायू म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड वायू तो पानामध्ये शिरू शकत नाही आणि पानामध्ये कार्बन डायऑक्साईड शिरत नसल्यामुळे झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि त्यामुळे झाडं उपाशी राहतात. टेम्परेचर जास्त झाल्यामुळे काय होतं, कर्बवायू जात नाही. त्याच्यामुळे झाडामध्ये एक प्रकारचे टॉक्झिन्स तयार होतात. टॉक्झिन्स म्हणजे इथिलीन आणि अल्कलॉइडसारखे टॉक्झिन्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात आपण 2 दिवस सकाळी गेलो आणि तर आपल्या पोटात टॉक्झिन्स तयार होतात. तशा प्रकारचे टॉक्झिन्स झाडाच्या पानात तयार होतात. त्यामुळे झाडामध्ये अशक्तपणा येतो. तिसरी गोष्ट, जास्त उष्णतेमुळे पानामधले प्रोटीन्स हे मरायला सुरुवात होते. त्यामुळे हरितद्रव्य क्लोरोफिल तयार होत नाही आणि पान हे फिक्कट पडत असतं, पांढरट पडत असतं. म्हणून ह्या परिस्थितीत आपण कुठल्या 2 फवारण्या घेतल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला पहिली जी फवारणी घ्यायची आहे ती टेम्परेचर जास्त असल्यामुळे टेम्परेचरच्या झाडाला शॉक बसू नये म्हणून केओलिन 100 ग्रॅम पावडर, केओलिन थंड असते म्हणून केओलिन 100 ग्रॅम पावडर घ्यायची आहे. जो काही ट्रेस असतो झाडावर, जो स्टोमॅटा पर्णरंध्र बंद झालेले असतात, ते बंद झाल्यामुळे जो आतला ऑक्सिजन बाहेर जात नाही, बाहेरचा कार्बन डायऑक्साईड येत नाही, ते पर्णरंध्र उघडण्यासाठी आपल्याला सिलिक ॲसिड म्हणजे थोडक्यात डिस्प्रिन, जी डोकं दुखायची गोळी असते, त्या डिस्प्रिनच्या 5 गोळ्या पंपात टाकायच्या आहे. 25 पैशाची एक गोळी येते, त्या 5 गोळ्या पंपात टाकायच्या आहे. आणि जे उष्णतेमुळे झाडाच्या पानातले प्रोटीन्स मरत असतात त्या प्रोटीन्सची रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला बूमर पावडर पंपाला 50 ग्रॅम वापरायची. ही पहिली फवारणी करायची आहे. दुसरी जी फवारणी करायची आहे, फ्लॉवरिंगच्या अवस्थेत झाडाला फुलांच्या इथे काळे भुंगेरे येत असतात आणि देठ कुरतडणाऱ्या आळ्या येत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला नीम करंज ऑइल पंपाला 50 ml घ्यायचं आहे किंवा लेझर पंपाला 25 ml घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर भीमसेनी कापूर 15 ग्रॅम घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर याच्यासाठी घ्यायचा आहे, भीमसेनी कापूरच्या अंगी हा गुणधर्म आहे की तो थंड असतो. वातावरण गरम आहे, तो थंड असतो, त्याच्यामुळे झाडाला एक शीतलता येते. दुसरं, भीमसेनी कापुराला एक वास असतो, उग्र वास असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कीटक जवळ येत नाही. आणि तिसरं, हा कापूरच्या अंगी एक अँटी फंगल प्रॉपर्टी आहे. म्हणून आपण ही दुसरी फवारणी जी घेणार आहे, नीम करंज ऑइल आणि त्याच्याबरोबर किंवा लेझर आणि त्याच्याबरोबर 15 ग्रॅम भीमसेनी कापूर, कोमट पाण्यात कापराचा चुरा करायचा आहे जेणेकरून तो विरघळेल आणि ते पंपात टाकायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस वातावरण बदलतं, वातावरण बदलल्यामुळे झाडावर एक प्रकारचे दोष निर्माण होत असतात. बघा, वातावरण बदलल्यामुळे केळीवर करपा येतो, पपईवर व्हायरस येतं, सगळ्या प्रकारचे कीड रोग हे वातावरण बदलामुळे निर्माण होत असतात. मग वातावरण बदलामुळे जसं माणसाच्या शरीरात 3 दोष निर्माण होतात, म्हणजे आयुर्वेदात चरक संहितेत लिहिलेलं आहे, वातावरण बदलामुळे माणसाच्या शरीरात 3 दोष निर्माण होत असतात, वात, पित्त आणि कफ. तसं वातावरण बदलामुळे वनस्पतीच्या शरीरात पण हे 3 दोष निर्माण होत असतात. मग ह्या 3 दोषांवर पृथ्वीवरचं एकमेव अमृत ते म्हणजे ताक. जसं वातावरण बदलामुळे मनुष्याच्या शरीरात हे दोष निर्माण होतात, वनस्पतीच्या शरीरात निर्माण होतात, असं वृक्ष आयुर्वेदात सूरदास यांनी सांगितलं आहे. तसं वनस्पतीच्या शरीरातलं पण 3 दोष दूर करण्याचं काम हे ताक करत असतं. म्हणून आपल्याला ह्या उन्हाळ्यात ज्यांची नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पपईची लागवड केली, त्यांनी ताकाचे फॉर्म्युलेशन वापरायचे. ताकाचे फॉर्म्युलेशन म्हणजे 5 लिटर ताक आणि त्याच्याबरोबर एक जे तणावातून बाहेर काढण्यासाठी एक जास्मोनिकयुक्त संजीवक वापरायचं आहे. ते याच्यासाठी वापरायचं आहे,
वातावरण बदलामुळे जो झाडाला एक प्रकारचा ट्रेस येतो म्हणजे आता तू मला सांगितलं मी उद्या बॉम्बेला जायचं, लगेच तुम्ही विचार करणार कुठल्या गाडीने जाऊ, तिथे उतरल्यावर रिक्षावाला काय म्हणेल. ज्यावेळेस आपल्या रेग्युलर रूटीन लाईफमध्ये काही बदल केला तर माणसाला एक प्रकारचा ट्रेस येतो, तसा वनस्पतीवर पण ट्रेस येतो. त्या ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी ज्यावेळेस आपल्या वातावरणात बदल होईल, मग ती केळी असो किंवा पपई लागवड केली असो, त्यावेळेस वातावरण बदलानुसार आपल्याला हजारी 5 लिटर ताक आणि त्याच्याबरोबर जास्मोनिक तुमचं L16 अमिनो ॲसिड युक्त एक 3D वापरू शकतात 250 ml किंवा झायलो 250 ml वापरू शकतात. अशा प्रकारच्या आणि त्याच्यानंतर दुसरी जी ड्रेंचिंग करायची आपल्याला ती जिवंत जीवामृतची करायची आहे. जिवंत जीवामृतमुळे झाडाला ऑर्गॅनिक कॅल्शियममुळे मिळेल, त्यामुळे जी नैसर्गिक फुलगळ आहे ती फुलगळ पण कमी होईल. अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात किंवा वातावरण बदलामुळे 2 प्रकारच्या फवारण्या आणि 2 प्रकारच्या ड्रेंचिंग केली तर आपल्या पपईची फुलगळ कमी होईल, फळगळ कमी होईल आणि फुल सेटिंग चांगली होईल. झाड व्हायरसकडे लवकर शिफ्ट होणार नाही. ओके, धन्यवाद.